विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार। उद्याच्या 2024ची लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात आम आदमी पार्टी ही भारत देशामध्ये इंडिया आघाडीमध्ये आहे। इंडिया आघाडीमध्ये आहे। माननीय आमचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये सामील झालेलो आहोत। भारतीय जनता पार्टी ही हुकुमशाहीच्या दिशेने भारत देशाची वाटचाल करू पाहत आहे। संविधान धोक्यात आणू शकते अशी परिस्थिती आजच्या घडीला झालेली आहे। प्रचंड महागाई वाढलेली आहे। त्या संदर्भात एकही त्यांच्यातलं नेतृत्व स्पष्टपणे बोलू शकत नाही। दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत। युवकांना रोजगार नाही आणि मणिपूर सारखी घटना ह्या भारत देशामध्ये घडत असताना सुद्धा हाताची घडी आणि तोंडावर बोट असं केंद्रीय नेतृत्व करत आहे। फार गंभीर परिस्थिती या भारत देशाची, या महाराष्ट्राची होऊ पाहत आहे। विविध नेतृत्वाला, विरोधी पक्षातल्याला ईडीची धमकी देऊन त्याला पक्षात सन्मान देऊन आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना सुद्धा राजकारणात संधी दिली जात आहे। भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्याची पार्टी नसून ही खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार करणाऱ्यांची पार्टी झालेली आहे अशी वस्तुस्थिती आहे। जातीय तेढ निर्माण करायचा, धार्मिक तेढ निर्माण करायचा आणि आपल्या मताची पोळी भाजून घ्यायची। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी विचार, केजरीवाल साहेबांचे विचार हे आम्ही तळागाळापर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त लोकांचा जो रोष आहे भारतीय जनता पार्टीबद्दल, तो रोष आम्ही मताच्या माध्यमातून आम्ही महाविकास आघाडीला साथ देणार आहोत। पुणे जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी महाविकास आघाडी उमेदवार उभा करतील त्या त्या ठिकाणी आम्ही प्रामाणिकपणाने आमचे कार्यकर्ते काम करतील। बारामती लोकसभा मतदारसंघाची एक 10 ते 15 मिनिटापूर्वीच आमची बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये सुद्धा आमच्या आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते सगळे सामील होऊन आम्ही एकदिलाने, एकमनाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी अरविंद केजरीवाल साहेब यांच्याकडे लोकांचा दृष्टिकोन बघण्याचा एक चांगला आहे, एक प्रामाणिक ह्या भारत देशामध्ये नेतृत्व करत आहे आणि ती नक्कीच नेतृत्व आपलं भारत देशाला पुढे घेऊन जाणार आहे। आता तुम्ही पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहात आम आदमी पार्टीच्या पदावरती। येणाऱ्या लोकसभेपुरती तुमची युती असेल का? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, नगरपालिका ह्या सर्व ज्या निवडणुका आहेत
त्यामध्ये देखील तुमची या महाविकास आघाडीबरोबर तुमची युती असेल का? आमची फक्त इंडिया आघाडी केंद्रातील सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे, ती सत्ता बाजूला करून एक महाविकास आघाडीची इंडिया आघाडीची सत्ता त्या ठिकाणी आणायची आहे. त्यामुळे आमची फक्त लोकसभेपुरतीच युती आहे. विधानसभा आम्ही स्वबळावर लढवणार आहे, पंचायत समिती जिल्हा परिषद आम्ही स्वबळावर लढवणार आहे आणि आम्हाला प्रतिसादही गावोगावी चांगला मिळत आहे. आता तुम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नवमतदार आणि तरुण मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? येणाऱ्या काळामध्ये जी दिल्लीमध्ये मॉडेल केलेलं आहे, जे पंजाबमध्ये मॉडेल केलेलं आहे आम आदमी पार्टीने, तेच मॉडेल आम्ही युवकांना आवाहन करतो की रोजगार देण्याचा असेल. शेवटी आम आदमी पार्टी ही देतो, मग शेत असेल, आरोग्य मोफत असेल. आता दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये रेशन सुद्धा घरपोच केलेलं आहे, जातीचे सर्टिफिकेट घरपोच केलेले आहे. इतक्या चांगल्या सुविधा आमचं सरकार देत आहे. तेच सरकार महाराष्ट्रामध्ये सुद्धा राबवणार आहे. धन्यवाद. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.